राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। नमस्कार. अपरिचित रामायण या विषयाला आपण सुरुवात करतोय. मुळात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अपरिचित रामायण म्हणजे नेमकं काय. कोणीतरी विचारतं तुम्ही काय कोणतं वेगळं रामायण वगैरे शोधून काढलेत का. बरं, बहुतेक जणांची धारणा ही असते की आपल्याला अपरिचित असं काही असू शकतं. कारण माणसाला नेहमीच असं वाटतं की आपण सर्वज्ञ आहोत, आपल्याला सगळं येतं, आपल्याला सगळं कळतं. आणि त्यामुळे तो कुठच्या तरी या भूमिकेत असतो की रामायण म्हणजे काय. मग कोणीतरी विचारतं की शेवटे सांगतात ते खरं रामायण असं काही आहे का, आणि बाकीच्यांचं काय मग. म्हणजे मग अपरिचित रामायण असं म्हटल्यानंतर कुठेतरी कुतूहल तर चाळवतं. माझ्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण एका रामायणाकडे आपण पाहिलं तर रामायणामध्ये सगळेच अत्युच्च शिखरावरती असे असलेले आपल्याला दिसतात. कोणतं अत्युच्च शिखर, तर आदर्शांचं. रामायणामध्ये सगळेच आदर्श. राम आदर्श पती पण आहेत, आदर्श पुत्र आहेत. दशरथ प्रजावत्सल आणि अत्यंत आदर्श अशा प्रकारचा तो राजा आहे. सगळेच म्हणजे रावण सुद्धा घेतला तरी सुद्धा तोही आदर्श खलनायक असं म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचा आपल्याला दिसतो. आणि म्हणून एकंदरीत रामायण हे का वाचायचं. नीतिमूल्याचे धडे आम्हाला वेगळे गिरवावे लागत नाहीत. तो एक रामायण वाचलं, एक रामायण शिकवलं. बरं, रामायण महाभारत याच्यासारखं नीती शिकवणारे काव्य इतिहास ग्रंथ दुर्दैवाने आपल्याकडे शिकवले जात नाहीत. मुसलमानांच्याकडे आपण ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, किंवा आत्ता सध्या ज्या काही फेसबुक पोस्ट वगैरे फिरत आहेत त्याच्यावरून, की त्यांच्या घरी मौलवी शिकवायला येतात. काय शिकवायला येतात हो, कुराण वगैरे. आपल्याकडे अशी पद्धत आहे का. कुठे घरी रामायण शिकवायला गेलंय, महाभारत शिकवायला गेलंय वगैरे, अशी काही पद्धत आपल्याकडे आहे का. तर तसं काही नाही आहे. कारण हे जे सगळे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ घराघरात वाचले जायला पाहिजेत, ते शिकवले जायला पाहिजेत, या आपल्या धारणा आहेत. खरंच तसं होतं का. तर ते ग्रंथ घरात न ठेवण्याकरता सुद्धा आपल्याकडे कारणं सांगितली जातात. मग कोणीतरी म्हणतं महाभारत घरात ठेवायचं नसतं कारण घरात महाभारत होतं. म्हटलं अरे वा, ते न ठेवताही होतं म्हटलं. मग किमान ते ठेवल्यामुळे घरात झालं महाभारत, एवढं तरी तुला समाधान मिळेल. होत नाही तसं. आपण ग्रंथ घरात न ठेवण्याची वेगवेगळी कारणं शोधतो. आमच्या शोकेसेस कोणत्या तरी सो कॉल्ड बेस्ट सेलरच्या पुस्तकांनी भरलेल्या असतात. कदाचित जर घरात बुककेस वगैरे असेल तर, पुस्तकांचं म्हणून काही वेगळं कपाट असेल तर. पण त्या खाणात बिचाऱ्या रामायण महाभारताला मात्र जागा नसते, भगवद्गीतेला जागा नसते. आपण का मागे पडतो याचा कुठेतरी जर विचार केला. पूर्वी एक नैतिक गोष्टी शिकवण्याकरताचा म्हणून एक तास मध्यंतरी चालू केला होता बरं का, शाळांमधून. कशा करता तुम्ही एक रामायण शिकवलं तरीसुद्धा मुलांना नीतिशास्त्र हे आपोआप कळेल, पण होत नाही. आणि म्हणून अपरिचित रामायण म्हणजे काय हो, तर अपरिचित रामायण म्हणजेच वाल्मिकी रामायण. कारण वाल्मिकी रामायण हेच आपल्याला आज अपरिचित झालंय. त्याच्यामध्ये इतके रामायण मिसळली गेली आहेत. बरं, रामानंद सागरांचं रामायण हे आपण लहानपणी पाहिलेलं असतं, तेच कुठेतरी लक्षात असतं. आणि मग असं वाटतं की अरे ते रामायण आपण पाहिलंय की, म्हणजे रामायण आपल्याला माहिती आहे. पण रामानंद सागर प्रामाणिक होते, लक्षात घ्या. त्यांनी त्या रामायणातच नमूद केलेलं होतं त्यांच्या, की 26 रामायणांचा याच्यामध्ये आधार घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ ती 26 रामायणांची असलेली एक छानपैकी अशी खिचडी होती, धारावाहिक म्हणू आपण.
पण म्हणजे खरं रामायण नाही ना समजत. आणि वाल्मिकी हे रामांना समकालीन आहेत. समकालीनाने लिहिलेला इतिहास हा जास्त महत्त्वाचा असं म्हटलं जातं. म्हटल्यानंतर जे वाल्मिकींनी लिहिलंय ते महत्त्वपूर्ण. पण आपल्याकडे उत्तर भारतामध्ये जसजसे आपण जाऊ ना तसतसं उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जातं, ऐकलं जातं, बोललं जातं ज्याच्यावरती ते आहे रामचरितमानस. हे तुलसीदासांचं आहे. तुलसीदास झाले कधी? तर तुलसीदास एक 400-450 वर्षांपूर्वी झाले. मग त्यांनी लिहिलेलं रामायण हे आधिकारिक कसं असेल? त्यांनी लिहिले ते भक्तिभावपूर्ण रीतीने लिहिले. त्यात काही अतिशयोक्त वर्णन आहेत. त्याच्यामध्ये काही नवीन कथासुद्धा आपल्या त्या उपास्य देवतेच्या मध्ये ते इतके रमून गेलेले आहेत की त्या उपास्य देवतेच्या नावाने आणखीन काही नवीन कथा वगैरे अशा पण त्यात आल्या. हे पाहिल्यानंतर ते म्हणजे मग मूळ रामायण आहे का? तर नाही. म्हणून म्हटलं की मूळ जे रामायण आहे ना तेच आज आपल्याला अपरिचित झालेलं आहे. म्हणून अपरिचित रामायण. तसं बघायला गेलं तर रामकथा ब्रह्मांड वेधूनी जावी हे जे काही समर्थांनी म्हटलं होतं, आज रामकथा एका अर्थाने खरोखर ब्रह्मांड वेधून गेली आहे बरं का. कारण जगामधल्या बहुतेक प्रमुख भाषांमधला रामायणाचा अनुवाद आज उपलब्ध आहे. जो बहुतेक प्रमुख भाषांमध्ये रामायणाचा अनुवाद झाला आहे बरं का. हे महत्त्वाचं. जगामध्ये बहुतेक देशांमध्ये रामायण जाऊन पोचलेलं आहे. हे त्याहून आणखीन महत्त्वाचं. असं असल्यामुळे रामाची महती ही जगभरात पोचली आहे. दुर्दैवाने ज्या देशामध्ये राम होऊन गेले त्या देशातल्या कितीशा लोकांना राम किंवा रामायण माहिती हो. आम्हाला रामायण कितपत माहिती असणं, कुठेतरी प्रश्न तर पडायला पाहिजे की आम्हाला खरंच रामायण किती माहिती आहे. आम्ही कधी रामायण उघडून तरी वाचलंय का? बंधुराज स्वानंद नमस्कार. तुम्ही आहात हे बघून बरं वाटलं. तर याप्रमाणे रामायणाकडे जर आपण बघत गेलो, रामायण अभ्यासत गेलो, जगात बहुतेक भाषांमध्ये झालंय. भारतीय भाषांमधली रामायण जर आपल्याला सांगायला गेलो तर प्रमुख रामायण साधारणपणे 40 प्रकारचे आहेत. 400 प्रकारची उपरामायण आहेत. आता यामुळे होतं काय की जे रामायण जो वाचतो त्याच्या मनामध्ये कुठेतरी बुद्धिभेद होतो. कारण एक रामायण वाचलंय मग दुसरं वाचल्यावर ह्याच्यात काहीतरी कथा वेगळी, त्याच्यात काहीतरी कथा वेगळी आणि त्याच्यात आणखीन भर घालणाऱ्या आपल्याकडे युनिव्हर्सिटीज असतातच, ज्यांना आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो. व्हॉट्सअप आणि फेसबुक या दोन्ही युनिव्हर्सिटीजचं प्रस्थ सध्या फार बोकाळलेलं आहे. मग त्याच्यातून कुठच्या कथा निर्माण केल्या जातात आणि त्या रामायणाच्या नावावर ठोकून दिल्या जातात. मग मध्यंतरी अशीच एक व्यास रामायणातली एक कथा म्हणून फिरत होती. व्यास रामायण मी कधी ऐकलेलं नाही, पण ती कथा फिरत होती. कथा कशी? तर हिंदूंना आणखीन भोळसट बनवणारी, की रामांना म्हणे त्या रामेश्वराला जाऊन रामेश्वराची यथासांग पूजा करायची होती आणि ती पूजा करण्याच्या वेळेला त्याकरता योग्य असा ब्राह्मण त्यांना हवा होता. आता रावणा एवढा योग्य ब्राह्मण दुसरा कोण मिळेल म्हणून म्हणे त्याचं पौरोहित्य करण्याकरता त्यांनी रावणाला बोलवलं आणि रावण स्वतः आला बरं का. नुसता आला इतकंच नाही तर त्यालाही काळजी, त्या पुरोहितालाही काळजी. त्यांनी विचार केला की सीतेशिवाय राम ही पूजा कशी करू शकतील, कारण ते विवाहित आहेत, त्यामुळे सपत्नीक करायला पाहिजे ना त्यांनी पूजा. म्हणून म्हणे रावण सीतेलाही बरोबर घेऊन आला आणि मग राम आणि सीता यांनी बसून ती रामेश्वराची यथासांग पूजा केली आणि ती पूजा झाल्यानंतर रावण परत आपल्याबरोबर सीतेला घेऊन गेला. अरे काय या खुळसटपणाला काय म्हणावं आणि काय नाही. आणि तरी आम्ही म्हणणार बघा, हा असा असतो हिंदूंचा मोठेपणा, की रावण सुद्धा रामांची पूजा होण्याकरता म्हणून आला आणि त्यांनी केली आणि रामांनी सुद्धा ज्या कारणाकरता ते आले ते कारण पूर्ण करण्याकरता म्हणून सीतेला परत त्याच्याबरोबर जाऊ दिलं. काही ह्याच्यावरती आम्ही बदाम काय देतो, लाईक्स काय ठोकतो आणि फॉरवर्ड काय करत राहतो, सुशिक्षित अंगठेबहाद्दर आत्ताच्या नवीन ह्याच्यातले.
तेव्हा या अशा कथा तयार केल्या जातात. त्याचं कारण हे आहे की मी म्हटलं तसं 40 प्रमुख 400 उपरामायण. अहो, एक आपल्याकडचा मराठीमधला कवी आपण घेतला मोरोपंतांच्या सारखा, तर मोरोपंत रामायणाच्या इतके प्रेमात पडलेले दिसतात, इतके प्रेमात, की या माणसानी 2-4 नव्हे तब्बल 108 रामायणांची रचना केली. 108. आणि ती वेगवेगळ्या प्रकारांनी केलेली रामायणाची रचना आहे. सगळी काव्यात आहे, पण अतिशय सुंदर अशा प्रकारची. मोरोपंत रचित 108 रामायणे नावाचा पूर्वी एक जाडजूड ग्रंथच मिळायचा. अलीकडे मला असं वाटतं तो खूपच दुर्मिळ झालेला आहे. मग अनेकांनी अनेक प्रकारच्या रचना केल्या. तशा रचनेमध्ये सांगितलं तर आश्चर्य वाटेल आपल्याला, निरोष्ठ्य रामायणाची सुद्धा रचना आहे. निरोष्ठ्य म्हणजे ज्याच्यामध्ये ओष्ठ्य असलेली व्यंजनं नाहीत. ओष्ठ्य म्हणजे प, फ, ब, भ, म ही अक्षरच नाही आहेत, अशा प्रकारची रामायणाची रचना. अहो, राम मध्येच म येतो ना, पण मग तिथे राम हा शब्दच वापरला नाही आणि तसा न वापरता रामायणाची रचना केली. सांगा मला, ते कवीचं किती कौतुक करावं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या आपल्याकडे झालेल्या दिसतात आपल्याला. आणि त्यामुळे होतं काय की या सगळ्याच्या मध्ये सुंदर कवित्व तर आहेच, तांत्रिक रचनेचंही कौतुक करावं तितकं थोडंच, पण या सगळ्यात कुठेतरी मूळ रामायण जे आहे ते हरवून जातं. तशात आणखीन आपल्याकडे बुद्धिभेद करायला बसलेले लोक आहेतच. आणि आम्ही पण सहज बोलता बोलता, आता काय झालंय, ती जी कथ्य निर्माण झाली आहेत ना गेल्या 70 वर्षात, कथ्य म्हणजे नॅरेटिव्ज, ही जी कथ्य पक्की झाली आहेत ती आमच्या डोक्यात सुद्धा इतकी पक्की झाली आहेत की कोणी उठतं आणि सांगतं की रामायण आणि महाभारत याच्यासारखे जे आपल्याकडे मिथकं आहेत ना, मिथकं, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मिथ? मिथ म्हणजे काय? काहीतरी व्याख्या आहे ना. मिथ या शब्दाचा अर्थ आहे सत्यासारखे भासणारे असत्य. सत्यासारखे भासणारे असत्य म्हणजे मिथ. रामायण आणि महाभारत काय आहेत? मिथक आहे. कोण म्हणतोय? आम्हीच म्हणतोय. आमच्याकडे परंपरेने काय सांगितलंय त्यांच्या बाबतीत की हे काव्य इतिहास ग्रंथ आहेत. याचा अर्थ काव्यातून सांगितलेला इतिहास म्हणजे हा इतिहास आहे. बरं, आता काळही मिळतोय ना त्यांचा. निलेश ओकांचं त्याच्यावरचंच एक पुस्तक आत्ता प्रसाद प्रकाशनाचं येऊ घातलंय. रामायणाचा काळ, महाभारताचा काळ, महाभारताची गूढ रहस्य कवीश्वरांचं पुस्तक आहे. अनेकानेक लोकांनी रामायण आणि महाभारताचे काळ आजही शोध चालू आहे त्याच्यावरती की नेमका किती वर्षांपूर्वीचा असेल. का? कारण हा इतिहास आहे म्हणून. मिथकाचे कोणी असे शोध घेत नसतात, पण आमच्या डोक्यावर ते मारलंय की ही मिथक आहे. आणि दुसरी गोष्ट, डावी नावाची एक प्रजाती आहे ना आपल्या देशामध्ये, ही इतकी धोकादायक आहे, तितक्याच वेळेला ते हास्यास्पद पण होतात. त्यांना कळत नाही ते हास्यास्पद होतात की काय कोणास ठाऊक. यांना रामायण मान्य नसतं बरं का, रामायण झालंच नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण शंभुकाचा वध मात्र झाला. अरे, जर रामायणच झालं नसेल तर मग शंभुक आला कुठून यांचा? आणि त्या शंभुकाचा वध कसा काय झाला असेल? बघ, रामायण आणि महाभारत ही काव्य आहेत. बरं, ती काव्य आहेत ना, मग त्याच्यावर कॉपीराईट कोणाचा आहे? वाल्मिकींचा आहे, व्यासांचा आहे. त्यांनी जे लिहिलं तसंच, त्याच्यात बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. पण रामायण आणि महाभारतावरती जे पुस्तकं लिहितात स्वतःच्या कल्पनेने, मला असं वाटतं की ते हे पाळतात का? तर तसं पाळलं गेलं दिसत नाही. त्यांच्या डोक्यातली शोरपण. अलीकडे तर रावणाबद्दलचंच प्रेम खूप जणांना आलंय. म्हणजे रावणाचं वकीलपत्र घेणारे बरेच जण सध्याच्या या कलियुगामध्ये दिसतात. मग त्यांना वाल्मिकी रामायणाचाही आधार घ्यावासा वाटत नाही बरं का. कारण काय, वाल्मिकी रामायण काय सांगतं की पुलस्त्यांचा मुलगा विश्रवा आणि त्याचा मुलगा हा रावण, तो पौलस्त्य, पुलस्त्यांचा नातू, अशा प्रकारचा तो. म्हणजे कोण आहे तो? पित्याकडून तर ब्राह्मण आहे, पण यांना हे मान्य करायचं नसतं.
मग रावण हा बहुजनांचा राजा कसा होता वगैरे अशी मांडणी करायची. आणि मग त्याच्याकरता जे आद्य कवी आहेत ज्यांनी ते रचलंय त्या वाल्मिकींचाही आधार घ्यायचा नाही. आता गंमत अशी आहे की जर तो इतिहास म्हटला तरीसुद्धा तो इतिहास समकालीनांनी लिहिलाय, वाल्मिकींनी लिहिलाय, व्यासांनी लिहिलाय. त्यांनी जे लिहिलंय त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे जर तो इतिहास म्हटला तर. आणि ते जर काव्य म्हटलं तरीसुद्धा त्यांनी जे लिहिलंय ते फायनल आहे. त्याच्यात बदल करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कॉपीराईट्स कोणाचे आहेत? त्यांचे आहेत ना. मग तुम्ही बदल का करता? तुम्ही तीच पात्र उचलता, त्याच कथानकातलं घेतलं म्हणून लिहिता आणि स्वतःची बुद्धी तिथे चालवता का? पण हे विचारायचं नसतं. कारण काय? मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य. वाल्मिकी आणि व्यासांना नाही का हो त्यांचं स्वातंत्र्य? त्यांचं तुम्ही सरळ सरळ चोरताय, तीच पात्र तशीच्या तशी चोरताय आणि स्वतःला हवी तशी हव्या त्या साच्यात बसवताय आणि त्याप्रमाणे लोकांच्या पुढे पेश करताय. याला आपण काय म्हणायचं? जर विचार केला तर आपल्याला कळेल. अन्यथा खूप कठीण आहे हा सगळा विषय. कारण तो बुद्धिभेद निर्माण करण्याचा भाग असा आहे की सध्याच्या काळामध्ये म्हणजे राखी पौर्णिमा वगैरे जवळ आली ना की भाऊ पाहिजे तर रावणासारखा. अरे वा रे वा. का? कारण आपल्या बहिणीचा अपमान त्याला सहन झाला नाही आणि म्हणून त्याचा त्यांनी सूड घेतला. वा रे वा. किती रावणाचं आणि शूर्पणखेचं प्रेम नाही. मूळ रामायण आपण वाचलेलं असतं का? तर नसतं. आपल्याला माहिती असतं का? नाही. मग शूर्पणखेचा जो नवरा होता त्याला खुद्द रावणाने मारलाय. म्हणजे आपल्याच बहिणीला ज्यांनी विधवा केलं तो तिच्यावर फारच प्रेम करणारा होता नाही. आणि त्या प्रेमाखातर त्यांनी काय केलं तर तिचा जो अपमान झालाय त्याच्याकरता त्यांनी दुसऱ्या स्त्रीचा अपमान केला ना, तिला पळवून नेऊन. शौर्य आहे, शहाणपणा आहे. याला खऱ्या अर्थाने सूड तरी म्हणता येतो का? एका स्त्री करता जर दुसऱ्या स्त्रीचा कोणी अपमान करत असेल आणि त्याला सूड घेतला असं म्हणत असेल तर. पण खोटं पसरवायला काय जात आहे? वाटेल ते खोटं लिहा. लोकांनी मूळ वाचलेलं नसतं. खाली संदर्भही देऊ नका. बरं संदर्भ दिले तरी ते बेमालूम खोटे दिले जातात. मग काही जणांना वाटतं अहो त्यांनी संदर्भ दिलाय की, मग सांगावं असं वाटतं की अरे तो संदर्भाचा श्लोक वाच की, पहिल्यांदा शोध रामायणातल्या कुठच्या कांडामध्ये आहे ते. नाहीतर भगवद्गीतेच्या 19व्या अध्यायात असं म्हटलं आहे की अरे भगवद्गीतेला 18च अध्याय आहेत, पण हे मला माहिती असायला पाहिजे ना. त्याकरता जर मलाच माहिती नसलं तर असं कोणी काहीही ठोकून देतो ऐसाजे आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. रामायणाचा जो जन्म आहे, आदिकवी वाल्मिकी, त्यांना आद्य कवी का म्हणतात? काव्य लिहिलेलं पहिलं जगातलं मोठं खंडकाव्य आणि काव्यातून सांगितलेला इतिहास म्हणजे रामायण. या रामायणाची निर्मिती म्हणजे जगातल्या पहिल्या काव्याची निर्मिती झाली तीच मुळी शापातून झाली आहे. पहिल्यांदा शाप जन्माला आला, मग उर्वरित काव्य जन्माला आलं. वाल्मिकी ज्या वेळेला तमसा नदीवरती चालले होते स्नानाकरता, त्यावेळेला क्रौंच पक्षाचं जोडपं प्रेमाचं पूजन करताना त्यांना झाडावरती दिसलं आणि ते जाता जाताच एका व्याधाने बाण मारला आणि तो बाण क्रौंच पक्षाला लागला, नराला लागला आणि तो खाली कोसळला. ची मादी पंख फडफडावत त्याच्या भोवती विलाप करायला लागली. ते बघून वाल्मिकींच्या तोंडातून एकदम औचितपणे निघून गेलं, मा निषाद प्रतिष्ठायाम त्वमगमहा शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुना देखमवधी काममोहितम. ते म्हणतात हे व्याधा, ज्या अर्थी काममोहित झालेल्या या क्रौंच पक्षांपैकी एकाला तू बाण मारलायस, त्या अर्थी तुझे पाय या भूमीवर फार काळ राहतील असं वाटत नाही. आणि मग स्नान करून येईपर्यंत त्यांच्या डोक्यात हाच विचार घोळत राहिला की आपल्या तोंडातून शाप कसा उच्चारला गेला. लक्षात ठेवा, शाप नसतो. पुढे काय घटना घडणार आहेत
त्या द्रष्ट्या ऋषींच्या तोंडामधून सहजपणे उमटतात, निघून जातात. हे आश्रमात बसले तरी सुद्धा आणि विचार करतायत. त्यांना ज्या वेळेला नारद भेटले होते त्यावेळेला त्यांनी नारदांना विचारलं होतं की सध्याच्या काळात असा कोण आहे की ज्याच्यावरती मी काहीतरी लिहावं, असा कोणीतरी श्रेष्ठ मानव आहे का की ज्याचे गुणगान गावं. तेव्हा नारद हसले आणि नारदांनी सांगितलं की आहे की, सांप्रत काळातच अयोध्येचा जो राजा आहे राम, तो अत्यंत गुणवान आहे. नुसतं गुणवान आहे असं सांगता सांगता वाल्मिकींनी त्या बालकांडामधल्या पहिल्या सर्गामधले 8 ते 20 श्लोक, इतके श्लोक आहेत बरं का, 12 श्लोक आहेत. हे श्लोक केवळ आणि केवळ रामांचं गुणवर्णन करण्यामध्ये म्हणजे गुणवर्णन केलेलं आहे. यात किती गुण सांगितले तो रामांचे? 70 गुण वर्णन केलेले आहेत. हे आपल्याला माहिती नसतं ना, हेच अपरिचित रामायण असतं. हे 70 गुण वाचले ना तर आपल्याला असं वाटतं की अरे यातला एक एक गुण अंगी बाणवायला एक एक जन्म जाईल. किंवा जगामधली जी यशस्वी माणसं म्हणून म्हटली गेलेली आहेत ना, त्यांच्याकडे याच्यातला एखादा गुणच आलेला आहे, पण ती जगामध्ये तो एखादा गुण असून अत्यंत यशस्वी अशी झालेली आहे. मग हे 70 गुण ज्याच्यामध्ये एकवटलेले आहेत, तो नायक, तो राजा हा कशा प्रकारचा असेल. आणि नारदांनी सांगितलं की चरित्र लिहायचं असेल, चरित्र गान करायचं असेल तर ते त्याचं कर. आणि नारद गेलेत, ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवांनी सांगितलं तर ब्रह्मदेव म्हणाले हेच कर आणि मी तुला आत्ताच वर देऊन टाकतोय की ही तुझ्या तोंडातून उमटलेली जी वाणी होती ना, जिला तू शापवाणी समजतोयस, अरे ही छंदोबद्ध आहे, काव्यात उमटलेली आहे. याच अनुष्टुप छंदामध्ये तू रचना कर आणि तू जसजशी रचना करत जाशील तसतसं तुला आपोआप रामांचं चरित्र हे स्मरेल, समोर दिसेल आणि त्याप्रमाणे तू रचना करून जाशील. आणि मी तुला आत्ताच त्याच्याबद्दलचा वर देऊन टाकतो की हे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही रामकथा अमर राहील, जोपर्यंत नद्या आणि पर्वत आहेत तोपर्यंत ही रामकथा सर्वत्र गायली जाईल. हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी दिलेला वर आहे. हे महत्त्वाचं. आता हे आपोआप कसं काय हो त्यांना आठवणार? कसं होतं माहिती आहे का, शंका कुशंका काढत बसलो ना की सगळ्यात मोठी पंचायत आपली होते, दुसऱ्याची नाही होत. कारण का, आपण त्या शंकेतच अडकतो. एकदा अडकलो की पुढे जाण्याचा मार्ग पूर्णपणे खुंटतो. पण ज्यांना अडकायचं असेल त्यांनी अडून घ्यावं. ज्यांना सहज रीतीने त्याच्याबद्दलचा काही विचार करायचा असेल त्यांना असंही सुचतं, अरे याचा अर्थ असा की रामांचं चरित्र जाणणारे, समजणारे, त्यांना ओळखणारे, लहानपणापासून बघणारे असेही लोक भेटले असतील ना वाल्मिकींना, आणि त्यांनी काही गोष्टी त्यांना सांगितल्या असतील. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या आधाराने वाल्मिकींनी जी रचना केली ती रचना ही खरं म्हणजे रावणवध रचना होती. तीच पुढे रामायण म्हणून झाली. आणि याची गंमत आहे की याच्या युद्धकांडाला खरं म्हणजे रामायण संपतं. कारण कोणत्याही ग्रंथाला फलश्रुती जिथे असते तिथे तो ग्रंथ संपला असं आपण मानतो. आणि रामायणामध्ये युद्धकांडाच्या नंतर फलश्रुती दिलेली आहे. त्यामुळे अनेक अभ्यासकांचं मत असं आहे की उत्तर रामायण, त्याचं नावच आहे उत्तर रामायण ना. आपल्याकडे गणपतीची वगैरे पूजा केल्यानंतर मग ज्या वेळेला तो विसर्जित करायचा असतो त्यावेळेला गुरुजी येऊन काय करतात, तिला म्हणतात उत्तर पूजा, नंतर केलेली. तसं उत्तर रामायण किंवा जे शेवटचं कांड आहे ते कांड उत्तर या नावावरूनच कळतं की ते नंतरचं युद्धकांडाला मूळ रामायण संपतं. हेही आपल्याला नेमकं माहिती नसतं. आणि मग त्या रामायणामध्ये सगळ्यात पहिला तर भाग हा अयोध्येचा केलेला आहे, अयोध्येचं वर्णन केलेलं आहे. वर्णन तरी आम्ही कुठे वाचतो? मग आम्हाला काय कळणार हो तत्कालीन नगर रचना वगैरे कशी होती? आणि म्हणून ते करतानाच, ती रचना करतानाच जे वाल्मिकींनी लिहिलंय
तेच अतिशय अप्रतिम रीतीने काव्यबद्ध केलंय आधुनिक वाल्मिकींनी, गनी माडगुळकरांनी. आणि मग ते सहज लिहून जातात, शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या मनुनी निर्माण केलेली ती नगरी, तिचं नाव आहे अयोध्या. अयोध्या, जी कधीही जिंकली जाऊ शकत नाही अशी. आणि मग ही नगरी आहे कशी याचं वर्णन केलेलं आहे की 12 कोस लांबी, 12 कोस रुंदी जे रस्ते हे रोज सकाळी धुतले जायचे बरं का. म्हणजे रस्ता धुणं हे काही नवीन नाही आहे. आता जसजसे पाण्याची अवस्था आपणच करून टाकलेली आहे, तसतसं रस्ता धुणं वगैरे हे आपल्याला अतिश्रीमंतीचं लक्षण वगैरे वाटेल, पण हे लक्षण किंवा हा भाग हा पूर्वी आपल्याकडे होता, हे लक्षात घ्या. रस्त्यावर पाणी मारलं जायचं, त्याच्यानंतर रांगोळ्या काढल्या जायच्या. रोज प्रत्येक जण आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढायचं. रांगोळ्यांच्या नंतर रस्त्यावरती राजनोकर येऊन मोत्यांचं उधळण करायची. हे संपन्नता दाखवतं बरं का, एखादी नगरी किती संपन्न असावी, सांपत्तिक स्थिती ही तिची किती उत्तम असावी. त्याचप्रमाणे जागोजागी वेशी, कमानी, बाजार, बाहेरून येणाऱ्या लोकांवरती टोल तेव्हाही लावला जायचा, टॅक्स तेव्हाही असायचा. त्याच्याकरता असलेला टोल नाका, बाहेरून जो कोणी आत येतोय तो कोण आहे, काय आहे, कशासाठी येतोय, या सगळ्याची चौकशी आणि त्याचं ओळखपत्र वगैरे हे सगळं पाहिल्याशिवाय, अत्यंत कसून तपासणी केल्याशिवाय त्याला आतमध्ये सोडलं जायचं नाही. तटबंदी तर खूप मोठी होती. त्या तटबंदीवरती यंत्र लावलेली होती. जी यंत्र बाहेरून जर कोणाचं आक्रमण झालंच तर त्याच्यावरती मारा करणारी यंत्र होती. आणि असं असलेली असताना उंच वाडे हे दिसत होते. नगरीमध्ये उठून दिसणारा सगळ्यात उंच वाडा एकच, तो म्हणजे राजवाडा. त्या काळच्या स्थापत्यशास्त्राचे काही भाग होते. राजापेक्षा म्हणजे राजवाड्यापेक्षा उंच जर काही असेल तर ते मंदिर. बाकी सरदार दरकदारांचे वाडे हे राजाच्या म्हणजे राजवाड्यापेक्षा कमी उंचीचे, आणि त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेची घरं हे आपोआप कळायचं की कोण कुठे आहे ते, ही कमी उंचीची. अशा प्रकारची त्या नगरीची रचना ही सहजपणे वाल्मिकींनी वर्णन केलेली आहे. आणि असं असताना या नगरीमध्ये मुख्य मुद्दा लक्षात घ्या की या नगरीत हे सगळं असताना त्यांनी एक वर्णन असं केलंय की याचप्रमाणे या नगरीमध्ये स्त्रियांकरता क्रीडा भवनं आणि नृत्यशाळा होत्या. थबकायला नाही होत, ठेच नाही लागत हे कुठेतरी ऐकल्यानंतर की रामायण काळामध्ये अयोध्येमध्ये केवळ स्त्रियांसाठी क्रीडा भवनं होती. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान म्हणजे फक्त चूल आणि मूल, रांधा वाढा उष्टी काढा, याच्या पलीकडे त्यांना वर्षानुवर्ष युगानुयुग स्त्री असंच करत आलेली आहे. मग रामायणामध्ये स्त्रियांकरताची वेगळी क्रीडा भवनं आली कुठून, वेगळ्या नृत्यशाळा आल्या कुठून? बरं, हे ज्यांनी आमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा भिनवलं त्या इंग्रजांच्या देशामध्ये काय अवस्था होती हो? स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा ज्यांनी मारल्या, इथल्या लोकांना रानटी ज्यांनी ठरवलं, इथली संस्कृती हिंस्र कशी हे ज्यांनी ठरवलं, इथे स्त्रियांना पायदळी कसं तुडवलं जात होतं याचे रकानेच्या रकाने ज्यांनी भरले, त्याकरता इथल्याच काही लोकांना रावबहादुरकी वगैरे सारख्या पदव्या सुद्धा दिल्या, आणि आपण सांगू त्या पद्धतीने इथली समाजरचना कशी होती याबद्दल त्यांनी लिहावं म्हणून आग्रहही धरला. ब्रिटिशांच्या सारखा धूर्त आणि चतुर शत्रू नाही, लक्षात ठेवा. इथल्याच लोकांना हाताशी धरलं आणि इथला इतिहास विकृत रीतीने निर्माण केला. आणि दुर्दैवाने आज एतद्देशीयांनी लिहिलेला इतिहास बघा काय आहे असं म्हणून आपल्या तोंडावरती अशाच प्रकारचा मारला जातो. तो कोणी लिहिलाय, का लिहिलाय, कशाकरता लिहिलाय, त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे हा सुद्धा लक्षात घ्यायचा असतो. ब्रिटिशांच्या देशामध्ये ज्यांनी स्त्रियांच्याबद्दलची एवढी अक्कल पाजळली आणि आम्हाला शिकवलं ना, त्यांच्या देशात पहिली स्त्री ग्रॅज्युएट झाली ती 1874 मध्ये.
त्यांच्याकडे स्त्रियांना शिकायला मनाई होती. इतकंच काय, जरा सायकलचा इतिहास बघा ना, चाळून बघा आपण. ज्या सायकलच्या बद्दलचे बरीच पुस्तकं त्याच्यावरती लिहिली गेली आहेत बरं का, सायकलच्या इतिहासावर. त्यात आपल्याला कळेल की पाश्चात्य देशांमध्ये पूर्वी सायकलचा आविष्कार जेव्हा झाला तेव्हा स्त्रियांना सायकल चालवायला बंदी होती. पुढे पुढे सायकल बदलत गेली, मग विचारसरणी बदलत गेली, आंदोलनं केलेली स्त्रियांनी सायकल चालवायला मिळावी म्हणून. हा सगळा भाग मध्यंतरी दाखवला होता बरं का, मला असं वाटतं डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफीवरती. तेव्हा हे चॅनल बघायचं ना, ते याकरताच बघायचे आणि ट्राय टू रीड बिटवीन द लाईन्स असं करत बघायचे, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, अन्यथा नाही कळणार. आणि म्हणून अशा प्रकारची वसलेली ही नगरी, आणि या नगरीमध्ये जो राजा राज्य करत होता त्या राजाचं नाव दशरथ. त्याच्या पूर्वी हा 65वा आहे, राम 66वे. प्रमुख जो आहे त्या कुळाचा मनू, म्हणून तर मनुनिर्मित नगरी सुद्धा आहे. त्यानंतर हे कुळ किती किती जणांच्या, म्हणजे जे झालेत ना त्या कुळामध्ये ते सगळेच लोकोत्तर राजे आहेत. हो, एकटे राम नाही आहेत लोकोत्तर, लक्षात घ्या, सगळेच लोकोत्तर आहेत. रामराज्य असं आपण म्हणतो, पण अयोध्येमध्ये होतं ना कायम, ते तशाच प्रकारचं होतं. इक्ष्वाकू कुळाचं राज्य हे तसंच होतं. इक्ष्वाकू हा आणखी एक झालेला त्यातलाच. अगदी किती की जो मध्येच लटकला ना, विश्वामित्रांनी ज्याच्याकरता प्रतिसृष्टी निर्माण केली तो सुद्धा याच कुळामध्ये झालेला. हरिश्चंद्र तोही याच कुळात झालेला. रघुराजा ज्याच्या नावाने रघुकुल म्हणून ओळखलं जात होतं, असे सगळे लोकोत्तर की ज्यांच्या नावाने कुळ ओळखलं जायचं, त्याच्यामध्ये असलेला दशरथ हा अत्यंत प्रजावत्सल आहे, धर्मज्ञ आहे, नीतिज्ञ आहे, जितेंद्रिय आहे. राजा असून जितेंद्रिय किती महत्त्वाचं आहे, कारण राजाला आपल्या पराक्रमाचा वगैरे एक खास एक चढलेला असतो. तो राजा आहे पण तो जितेंद्रिय आहे. त्यामुळे राजोपभोग घेतोय पण कसा, त्यागी वृत्तीने. म्हणजे ज्याला समर्थांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल जो शब्दप्रयोग योजला आहे ना, तोच श्रीमान योगी. श्रीमंत आहे पण योग्यासारखं. तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागपूर्वक उपभोग घेणं, ईशावास्योपनिषदात जे म्हटलेलं आहे तशा पद्धतीचा असलेला असा हा एक नाही म्हणायला दोष फक्त त्याच्यामध्ये इतकाच होता की तो धर्मज्ञ आहे, वेदवित आहे, पण किंचित उतावीळपणा आहे. या उतावीळपणाचा भाग आपल्याला पुढे दिसतो ना, की ज्या वेळेला विश्वामित्र येत आहेत. बरं, याच्या पुढे क्रमाक्रमाने वर्णन जे केलेलं ना वाल्मिकींनी, तो या नगरीमधले लोक कसे होते, सामान्य लोक कसे होते, या नगरीमधली असलेली राज्य रचना कशी होती, या सगळ्याचं वर्णन ते करतायत. ते फार महत्त्वाचं आहे आणि तिकडे मी येतो. पण येण्यापूर्वी मुद्दामा उतावीळपणा बोलून गेलोय ना आता, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगतो आपल्याला, की ज्या वेळेला विश्वामित्रांच्यासारखा ऋषी येतोय हे कळलं. विश्वामित्र आधी आगमनाची वर्दी वगैरे देऊन आलेले नाहीत, पण विश्वामित्र आहेत, ते सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे नगरीमध्ये त्यांचं आगमन होता क्षणी राजवाड्यापर्यंत ती वर्दी गेलेली आहे. आणि म्हणून स्वतः दशरथ बाहेर आलाय, वाड्याच्या बाहेर. त्यावेळेला विद्वानांना असा सन्मान देण्याची पद्धत वगैरे असायची राज्यकर्त्यांच्याकडून. आणि म्हणून स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलं जातं. पण विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये विद्वानांच्या नशिबी मात्र भलं मोठं पूज्य असं राहिलेलं आहे. ही आजची अवस्था आहे. आणि जे कोणी सरकार दरबारी मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव असं करत करत तिथपर्यंत आपली नावं नेतील, त्यांना पुरस्कार मिळतात. आणि असे पुरस्कार मिळालेले त्यांनी जपून ठेवलेले असतात, कारण योग्य वेळ येताच त्या पुरस्कारांची वापसीसुद्धा त्यांना करायची असते, फक्त त्यातली रोख रक्कम वगळून. हेही लक्षात घ्यायचं असतं. जाऊ दे, त्या विषयाकडे नाही जात असतो. तेव्हा विश्वामित्र स्वतः आलेत असं म्हटल्यानंतर त्या विश्वामित्रांच्याकडे राजा बाहेर आलाय, त्यांचं पाय वगैरे धुतलेत, पाद्यपूजन करून त्यांना आतमध्ये आणले, मोठ्या आदराने त्यांना उच्चासनावर बसवलंय. आणि राजा हात जोडून उभा आहे आणि म्हणतोय, बोला ऋषीवर, आपण का आलाय.
जे आपलं कार्य असेल ते मी पूर्ण करायला बांधलेलं आहे. तुम्ही फक्त तोंडातून सांगा, लगेच तुमचं कार्य हे मी पूर्ण करीन. मी आपल्याला शब्द देतो की जे आपण मागाल ते. लक्षात आलं उतावेळपणा मी का म्हटलं ते? समोरचा माणूस आल्यानंतर नेमकं त्याच्या मनात काय आहे ते लक्षात न घेता, ते जाणून न घेता एकाएकी शब्द देणं, वचन देणं, बांधून घेणं हे योग्य नसतं. कारण मग पश्चात्ताप होण्याची पाळी येऊ शकते, जशी दशरथावर आली. सगळं विश्वामित्रांनी ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की बाबा रे, हे राजन, मी यज्ञ करतोय अरण्यामध्ये. यज्ञ करत असताना 2 राक्षस येत आहेत आणि ते माझ्या यज्ञामध्ये सुबाहू आणि मारीच सतत विघ्न आणतात. मी काही करू शकत नाही त्यावेळेला. आता बघा, विश्वामित्रांच्या सारखा ज्यांनी स्वतः काही अस्त्र निर्माण केलेली आहेत अशी क्षमता असणारा, मगाशी मी म्हटलं होतं की ज्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केलेली होती असे असलेले विश्वामित्र सांगतायत की मी त्यांचा नाश करू शकत नाही. का? हीच खुबी आहे आणि हेच जाणून घ्यायचं असतं. त्याचं कारण असं आहे की विश्वामित्र नाश करू शकत नाहीत का? सहज करू शकत होते. मग ते असं का म्हणतात? त्याचं कारण हे की एकदा यज्ञामध्ये गेला आतमध्ये माणूस आणि दीक्षित झाला, यज्ञाची दीक्षा घेतली की शौचपरैः क्रोधपरैः, मी अत्यंत पावित्र्य पाळीन, मी क्रोधित होणार नाही, ही सगळी दीक्षा आहे. ती दीक्षा घेऊन माणूस होतो, तो दीक्षित होतो. म्हणजे ज्यांचं आडनाव दीक्षित वगैरे असतं ना, त्यांचंही मुळातलं दीक्षित नसतं आडनाव. त्यांच्या पूर्वजांपैकी कोणीतरी यज्ञ केलेला असतो आणि त्या यज्ञाची दीक्षा घेतली म्हणून ते दीक्षित. पुढे पण त्यांना दीक्षितच म्हटलं जायला लागतं आणि असे ते दीक्षित म्हणून आडनाव. म्हणजे दीक्षित आडनाव असलेल्यांचं मूळ आडनाव काहीतरी वेगळं असतं. जसं कर हे गावावरून आलेलं आडनाव असतं आणि ते गावावरून आलेलं असल्यामुळे त्यांचं मूळ आडनाव काहीतरी वेगळं असतं. किंवा कुलकर्णी, देशपांडे ही तवतं नाहीत, त्यांचीही आडनावं ही मुळातली वेगळी असतात. तशा प्रकारचं हे दीक्षित आहे. तर दीक्षित मी झाल्यामुळे म्हणाले मी काही करू शकत नाही. मग म्हणाला अशा वेळेला मी तुझ्याकडे आलो आहे कारण तुझा राम मला हवा आहे. आणि त्याबरोबर हा एकाएकी धाडकन पडतोच, विव्हल होतो आणि म्हणतो बाकी काहीही मागा, पण अहो माझी दोन्ही मुलं राम आणि लक्ष्मण ही 16 वर्षाहूनही 4 वर्ष कमीच आहेत, म्हणजे 12 वर्षाची आहेत. तेव्हा या मुलांना तुम्ही मागू नका, यांच्याऐवजी बाकी काहीही मागा. आता इथे एक फरक लक्षात येतोय का आपल्याला? मी आधीच सांगितलं की विश्वामित्रांनी काय मागितलंय? तुझा पुत्र राम मला दे म्हणून. आणि दशरथ बोलताना काय म्हणतोय? नका हो, नका राम लक्ष्मणांना मागू. त्यांनी लक्ष्मण तर ते बोललेच नाही आहेत. मग हा लक्ष्मण सहज याच्या तोंडून काय येतंय? हीच खुबी आहे की ही मुलं ज्या वेळेला जन्माला आली, पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञातून जो यज्ञ पुरुष निघाला त्यांनी जे पायस दिलं, त्या पायसाच्यामुळे कौसल्यला झाले ते राम आणि कैकेयीला झाला तो भरत आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रेच्या पोटी जन्माला आले. पण लहानपणापासूनच रामांना जरी हाक मारली तरी लक्ष्मणही धावत यायचा, तसाच भरताला जरी हाक मारली तरी शत्रुघ्न धावत यायचा. त्यामुळे या 2 जोड्या आपोआप झाल्या. त्यामुळे या मुलांच्या लहानपणी यांचं नाव एकटं असं तोंडात कोणाच्या यायचंच नाही. राम म्हटल्यानंतर लक्ष्मण अध्यारूत आहे आणि भरत म्हटल्यानंतर शत्रुघ्न सुद्धा तिथे अध्यारूत आहे असं धरलं जायचं. हे किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा सांगतोय त्या दोघांनाही मागू नका, हे दोघंही लहान आहेत. विश्वामित्र त्याला परत सांगतायत. तो म्हणतोय की वाटल्यास मी येतो, राक्षसांच्या लढण्याचा किमान मला अनुभव तरी आहे. माझी 1 औक्षहिणी एवढी मोठी असलेली सेना घेऊन मी येतो, पण आपण लढूया असं तो जरी म्हणतोय तरी सुद्धा विश्वामित्र म्हणतोय नको, मी ज्या वेळेला रामांना मागतोय त्यावेळेला तेच अपेक्षित आहेत आणि तुला जर द्यायचं नसेल, आधी शब्द दिलेला जर तू फिरवत असशील, तेच योग्य आहे असं जर तुला वाटत असेल तर मी निघालो असं म्हणून ते उठले.
त्यावेळेला वसिष्ठांनी त्याला जाणीव करून दिली. त्यांनी सांगितलंय की राजा, हे करणं योग्य नव्हे. तू आधी शब्द दिलायस म्हटल्यानंतर तो शब्द तू पाळायला हवास. आणि त्यामुळे ते मागतायत त्याप्रमाणे राम लक्ष्मणांना त्यांच्या सुपूर्त कर. हे त्यांनी सांगितल्यानंतर मग दशरथाचं काही चालेना आणि मग दशरथांनी राम आणि लक्ष्मणांना त्यांच्याकडे सुपूर्त केलं. वसिष्ठ असं कसं सांगू शकले हो? त्याचंही कारण आहे. कारण मगाशी मी जिथे थांबलो होते, राज्यरचना. ही राज्यरचना कशी होती? अतिशय आदर्श अशी वाटते त्या काळातली ही राज्यरचना. लक्षात घ्या, आपण ज्या काळात आहोत त्या काळात जाऊन विचार करायचा असतो. आजच्या काळात उभं राहून विचार करायचा नसतो. रामायणात त्रिस्तरीय राज्यरचना होती. या 3 स्तरांच्या मध्ये म्हणजे ते गदी माडगुळकरांचंच आपण हे ऐकलंय की गाणं, कुशलव रामायण गाती, ज्याच्या एका कडव्यामध्ये त्यांनी वर्णन केलंय. सामवेदसे बाळ बोलती, सर्गा मागुन सर्ग चालती, सचिव मुनिजन स्त्रिया डोलती, आसवे गाली ओघळती, कुशलव रामायण गाती. मी ज्या वेळेला रामायणावरती निरूपण करायला जातो ना, म्हणजे गीत रामायणावर, त्यावेळेला हे सांगणं हा एक माझा आवडता छंद आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला आपण अनेक संतवाणी वगैरे सुद्धा ऐकतो, पण त्याच्यामध्ये आपण त्या मेलडीमध्ये, संगीतामध्ये, गाणाऱ्यांच्या आवाजामध्ये त्यावरच इतके लुब्ध होतो की शब्द काय आहेत याचा विचार कुठेतरी आपल्याला विसर पडतो. शब्द महत्त्वाचे नाहीत का? त्या शब्दांचा अर्थ जर जाणून घेतला तर अधिकस्य अधिकम फलम, आपण त्या गाण्याचा अधिक आनंद घेऊ शकतो. आणि म्हणून गीत रामायणावरती वेगवेगळ्या गाण्यांचं निरूपण करताना हे सांगायला मला फार आवडतं. सामवेदसे बाळ बोलती. सामवेदच का म्हटलंय? कारण सामवेद हा गायनातून साकारला जातो. गायनाचा वेद सामवेद आहे. आणि ही मुलं गातायत ना कुशलव, त्यामुळे सामवेद हा उल्लेख केला आहे. मग ते गाती म्हणायला पाहिजे. सामवेदसे बाळ बोलती का म्हटलेलं आहे? लक्षात घ्या, ही सगळी रचना करणारे गदी माडगुळकरांच्या सारखे आहेत. तुम्ही आम्ही नाही. तो केवढा विचार केला या माणसाने असं जाणवतं. सामवेदसे बाळ बोलती, सामवेद गाण्याचा वेद म्हणून सामवेद वापरलाय. बाळ बोलती कारण बाळाचे असतात ते बोल असतात. गाणं असतं का? बाळांचे बोल असतात, म्हणून सामवेदसे बाळ बोलती. सर्गा मागून सर्ग चालती म्हटलंय, जाती नाही म्हटलंय. रामायणाच्या प्रत्येक खंडाला कांड म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अध्याय आहेत त्यांना अध्याय न म्हणता सर्ग म्हटलेलं आहे. तर सामवेदसे बाळ बोलती, सर्गा मागून सर्ग चालती म्हणजे ही मुलं जे गात आहेत ना ते दृश्य समोर उभं राहतंय. चित्रदर्शी शैलीत अशा पद्धतीने ते गात आहेत आणि म्हणून चित्रदर्शी शैलीत असल्यामुळे चित्र अशी सरकतायत असं वाटतंय. अख्खी रामकथा डोळ्यापुढून सरकते असं लोकांना वाटतंय. आणि म्हणून सर्गा मागून सर्ग चालती म्हटलंय, जाती नाही म्हटलंय. सचिव मुनिजन स्त्रिया डोलती. सचिव आणि स्त्रिया ह्या हे भावविभोर होणं समजू शकतो, पण मुनिजन पण जे स्वतःच सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात असं म्हटलं जातं, ते सुद्धा इतके भावविभोर होत आहेत त्या रामकथेमध्ये की रामांची कथा ऐकता ऐकता त्यांच्या सुद्धा आसवे गाली ओघळती, कुशलव रामायण गाती. जी त्रिस्तरीय रचना आहे त्यातला सगळ्यात खालचा जो स्तर आहे तो आहे अमात्यांचा. या अमात्यांची नावं पण फार जबरदस्त आहेत. सगळं सांगायला वेळ नाही म्हणून फक्त नावं लक्षात घ्या. प्रत्येक नावाचे अर्थ आपण जर बघितले तर आपल्याला कळेल की किती महत्त्वाचे आहे. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि सुमंत्र हे 8 जण जे आहेत ना ते अमात्य. सगळे अमात्य कसे आहेत त्यांचं गुणवर्णन सुद्धा वाल्मिकींनी केलंय.
किती प्रामाणिक आहेत. कोणाकडून काही देऊ केलं म्हणून त्याला सोडणारे नव्हेत. इतकंच नव्हे, स्वतःच्या मुलांनी जरी काही चुका केलेल्या असतील तरीसुद्धा त्यांनाही पाठीशी घालणारे नाहीत. फार महत्त्वाची आहेत बरं का ही वर्णनं. ही वर्णनं वाचली ना की असे अमात्य ज्या राज्याला लाभलेले असतील ते राज्य कसं असेल. अत्यंत न्यायी आहेत, कठोर आहेत. राजाने विचारलं तर राजाचा हिताचा सल्ला देणारे, चुकूनही शत्रू पक्षाला वश होणारे नव्हेत. आपल्या राज्याची पूर्णपणे काळजी घेणारे असे हे अमात्य निवडलेले आहेत. 8 अमात्य जे आहेत ते. पण त्या अमात्यांच्या वरती तो राजा आहे ना. त्रिस्तरीय म्हटलं ना, दुसरा स्तर हा राजा आहे. कितीही अमात्य तसे असले ना तरी शेवटी अखेरच ते काय असते तर ते पगारी नोकर आहेत. त्यामुळे राजाने विचारलं तर तेवढ्यापुरता सल्ला द्यायचा, हा एक भाग. आणि दुसरा भाग, जे वाईट असेल ते ठणकावून राजाच्या तोंडावरती सांगण्याची हिंमत. कठीण असतं असं करणं. त्यामुळे तिथे थोडं माणूस काहीतरी सावरून वगैरे असं घेऊन बोलतो वगैरे असं काहीतरी. म्हणजे राजाला न रुचणारं बोलणं हे अमात्यांच्याकरता कठीण. कारण काहीही झालं, कितीही झालं तरी अमात्य हे राजाचे नोकर आहेत. मग अशा वेळेला जर राजा चुकला तर प्रजाजन धोक्यात येतील, राज्य धोक्यात येईल. अशा वेळेला राजाला सावरण्याकरता त्याच्यावर अंकुश ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. म्हणून वरचा स्तर, सगळ्यात पहिला स्तर ज्याला म्हटलेलं ऋषीमंडल. त्या ऋषीमंडलामधले प्रमुख ऋषी 2, एक वसिष्ठ, ते कुलोपाध्याय सुद्धा आहेत, आणि दुसरे वामदेव. वसिष्ठ आणि वामदेव हे कायम त्या राजवाड्यात असणारे. याशिवाय सुयज्ञ, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कंडेय आणि कात्यायन, म्हणजे हे सुद्धा 8 जणांचं ऋषीमंडल. हे ऋषीमंडल हे राजाचे पगारी नोकर नाही आहेत, राजाकडून काही घेत नाही आहेत. आणि तसे पगारी नोकर नसल्यामुळे त्यांना राजापुढे हात पसरावा लागत नाही आहे. पण त्यावेळचे राजेसुद्धा हे सगळी जाणीव ठेवणारे होते हो. या प्रत्येकाच्याकडे असलेली गुरुकुलं, त्या गुरुकुलामध्ये असलेले विद्यार्थी, ते जे शिक्षण घ्यायचे विद्यार्थी, त्यांना शिक्षणासाठी होणारा खर्च हा सगळा कुठून यायचा. तिथे असलेले जे शिक्षक होते ते सगळे शिक्षक, त्यांना वेतन मिळायचं नाही. विद्यार्थ्यांना गुरुकुलामध्ये शिक्षण फुकट असायचं. आणि हे सगळं देणारे जे आहेत ऋत्विज, त्यांच्याचकडे काही नसलं तर ते राजाकडे काही मागायचे नाहीत. राजा त्यांना काही द्यायचा नाही, कारण दिला तर त्यांचा अपमान. मग अशा वेळेला राजे लोक काय करायचे तेही आपण वाचलेलं असतो कुठच्या तरी पुराणात, पण आपण विचार केलेला नसतो. तर ते मोठमोठे यज्ञ करायचे आणि त्या यज्ञांना अशाच लोकांना ऋत्विज म्हणून बोलवायचे ज्यांची मोठमोठी गुरुकुल आहे. आणि मग आता यज्ञामध्ये दक्षिणा, दक्षिणा स्वीकारण्याचा अधिकार मात्र आहे. म्हणून दक्षिणा म्हणून बघा आपण वाचलेलं असतं, सहस्रावधी गायी दान केल्या राजाने, सहस्रावधी सुवर्णमुद्रा दान केल्या. का? कारण इतर वेळेला हे घेणार नाहीत काही, हे माहिती आहे. आणि दक्षिणेला नाही म्हणायचं नसतं हेही राजांना माहिती आहे. म्हणजे राजे लोकसुद्धा हे जाणणारे होते आणि त्याप्रमाणे कर्म करणारे होते. आणि म्हणून त्यांच्याकडून भरभक्कम अशी दक्षिणा दिली जायची की जेणेकरून त्यांना याची खात्री असायची की ही सगळी दक्षिणा त्या गुरुकुलामध्ये जाणार आहे, कुठे स्विस बँकेमध्ये वगैरे जाणार नाही आहे, कोणत्या बेनामी अकाउंटमध्ये जमा होणार नाही आहे, याची राजे लोकांना सुद्धा खात्री असायची. आणि म्हणून आपण ज्या वेळेला इतक्या मोठमोठ्या रीतीने दक्षिणा दिल्या जायच्या हे वाचतो ना, त्यावेळेला हे सगळं आपल्या डोक्यात यायला पाहिजे बरं का. तर याचा अभ्यास हे जर जाणून घेतलं नाही ना तर मग तत्कालीन समाजरचना पण आपण जाणून घेऊ शकत नाही. आता राजाचं हे काही ऐकून घेणारे नाहीत, म्हणून म्हणजे राजाचे नोकर नाहीत म्हणून राजाच्या हिताचा सल्ला त्याला तोंडावर देऊ शकतात. आणि म्हणून वसिष्ठ सांगू शकतायत, कारण विश्वामित्र काय आहेत वसिष्ठांना माहिती आहे. म्हणून वसिष्ठ सांगतायत की विश्वामित्रांसारखा माणूस ज्या वेळेला मागतोय त्यावेळेला नाही म्हणणं हे चुकीचं आहे. रामांना हाती त्यांच्या सुपूर्त कर. आणि मग रामांना त्यांच्या हाती सुपूर्त केले. इथे गंमत अशी की रामायणामध्ये ही 4ही मुलं जेव्हा जन्माला आली ना तेव्हा ही मुलं जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी त्यांचं नामकरण केलं असं वाल्मिकी लिहितात आणि पुढे जातात. आपणही तिथे थपकत नाही बरं का आणि विचार करत नाही. माझ्या दृष्टीने हा सगळा जो भाग असतो ना विचार कुठेही न करण्याचा आणि आहे ग्रंथ तसाच नुसता वाचत जाण्याचा,
याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचे ताणेबाणे कुठे कुठे लपलेले असतात हे आपण शोधतच नाही किंवा बघत नाही. बघा ना, 12व्या दिवशी नामकरण केलं, इथे आपण थपकायला पाहिजे की म्हणून त्याला बारसं म्हणतात. 12व्या दिवशी तेव्हाही नामकरण केलं जायचं, आजही नामकरण 12व्या दिवशीच केलं जातं, किंबहुना केलं जावं अशी अपेक्षा असते. मग हॉल मिळत नाही आहे, कोणाला काय सुटी मिळत नाही आहे, मग रविवार बघून करायचा, सवडशास्त्रानुसार सोयीनुसार करायचं, असं सगळं आज केलं जातं. पण नाही, 12ला काहीतरी अर्थ आहे, त्यामुळे ते केलं जातं. मूल जन्माला आल्यानंतर त्या गर्भाशयातून बाहेर पडल्यानंतर गर्भाशयात एका ठराविक तापमानात राहण्याची त्या देहाला सवय झालेली असते. तिथून बाहेर पडल्यानंतर 11 दिवस ते बाहेरच्या हवामानाचे टक्के टोणपे खात साधारणपणे त्याचं शरीर जे सीझन्ड होतं, सरावतं, तो कालावधी साधारणपणे 11 दिवसाचा. म्हणून 11 दिवस ते अनामिक ठेवावं आणि 12व्या दिवशी मात्र ते नामांकित करावं असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे बारसं 12व्या दिवशी, बघा ना, जन्माला आल्यानंतरसुद्धा 12 दिवस आणि गेल्यानंतरसुद्धा 12 दिवस. गेल्यानंतरसुद्धा 12 दिवस तुम्ही तुमचे शोक पाळलेत. 13व्या दिवशी मात्र गोडधोड खा. का? कारण कामाला लागा. किती विचार केला आहे आपल्या संस्कृतीने. समर्थ सांगतात तसं, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. नुसते शोक करू नका, तुम्ही त्याच मार्गावरून पुढे जाताय, जाणार आहात कधीतरी एक दिवस. राम म्हणायची पाळी आपल्या सगळ्यांनाच येणार आहे. कोणी अमर्त्य म्हणून जन्माला आलेलं नाही, नावात असलं तरी. अमरपट्टा कोणी घेऊन आलेलं नसतं. हे सगळं आपली संस्कृती आपल्याला वारंवार शिकवते, जाणीव करून देते. ते या अशा गोष्टींच्या निमित्ताने, म्हणून या नुसत्या वाचून टाकायच्या नसतात. या वाचताना जरा विचार करत करत वाचायचं असतं. मग लक्षात येतं की ऋष्यशृंगाबद्दल कोणी सांगितलं आहे, तर सुमंत्राने सांगितलं आहे. सुमंत्र हा अमात्य आहे. सुमंत्राने काय सांगितलं आहे की मी पूर्वीच्या लोकांकडून ऐकलं आहे आणि सनतकुमारांनी सांगितलेलं मी ऐकलेलं आहे की दशरथाला पुत्रप्राप्ती होण्याकरता ऋष्यशृंगाच्याकडून एखादा यज्ञ करून घेतला त्यांनी तर तसं होईल, तेव्हा आपण त्यांना बोलवावं. आता ऋष्यशृंगाला बोलवायचं बाहेरच्या राज्यातून, तर इथे वसिष्ठांनी असं म्हणायला पाहिजे ना, काय आम्ही पण करू शकतो, पुत्रकामेष्टीचं करायचं आहे ना, मग हा यज्ञ आम्ही पण करू शकतो, त्याकरिता बाहेरून कशाला माणूस बोलवायला पाहिजे. म्हणतायत का? नाही म्हणते. ही जी समज आहे ही त्या ऋषीमुनींच्याकडे होती, ऋषीगणांच्याकडे होती. आम्ही इथे असताना बाहेरच्या माणसाला बोलवून काय हे काम करून घेताय नाही म्हणत आहेत. ते उलट म्हणताय की त्याला घेऊन या, काय काय लागतंय तेवढं सांगा, सगळी तयारी इथे आम्ही करतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती तयारी केली आणि तो यज्ञ झाला आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ. हे लक्षात घ्या. तेव्हा त्या यज्ञातून ज्या वेळेला ही मुलं जन्माला आली त्याच वेळेला देवांनी आपापल्या अंशाने, कारण रावण, इथे रावण येतो मध्ये, की रावण एवढा उन्मत्त झालेला आहे की त्या रावणाचा निपात करायला फक्त उन्मत्तपणा इतका होता की वर मागताना देवांकडून राक्षसांकडून मला मरण येऊ नये असं तो म्हणाला आहे. पण याच्यामध्ये मनुष्य तो विसरलाय. का? कारण तोच उन्मत्तपणा की मला आणि माणूस कोणी मारेल, शक्यच नाही. देवांना मी हरवलेलं आहे, राक्षसांना परास्त केलेलं आहे, कुबेराची लंका खेचून घेतलेली आणि कुबेराला हाकलून दिले, त्याला तिथे पार हिमालयात जाऊन अलकावती नावाची नगरी बसवायला लागली आहे. अशा प्रकारचा तो. आणि म्हणून ज्या वेळेला विष्णूंनी सांगितलं या दशरथाच्या यज्ञातच येऊन की मी मनुष्य अवतार घेतोय, असं म्हटल्यानंतर 4 अंशांनी घेतलेला तो अवतार म्हणून ब्रह्मदेवांनी इतर देवांना सांगितलं. अशी कथा आहे की तुम्ही वानरांच्या रूपाने जन्माला या. आणि मग हे सगळे म्हणून त्या वानरांमध्ये जन्माला आलेले अंशावतार असं म्हटलं जातं. ते त्या कारणाकरता की एका देवकार्याकरता. थोडक्यात दशरथ हा भद्र, मंगल, प्रकाश याचा पुजारी आपल्याला दिसतो. त्यामुळे त्याच्याकडून येणार ते तसंच येणार. ते कशाचा नाश करणार आहे? अभद्राचा, अमंगलाचा आणि अंधाराचा नाश करणार आहे. त्याच्याकरता सगळेजण त्याला मदत करायला सुद्धा एकवटलेले आहेत. हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि असे सगळे आल्यानंतर मग ज्या रीतीने ते सगळं होणार आहे पुढे रामायणाची वाटचाल. कारण विश्वामित्रही घेऊन निघालेत, अर्थात एक एकी या
तासाभराच्या याच्यामध्ये अपरिचित रामायण सगळं सांगणं शक्यच नाही. पण या निमित्ताने आत्ता तुम्हाला त्याची तोंडोळख एवढी तर झाली. या बालकांडातल्या काही भागाचा मी परिचय एवढ्याकरता करून दिला आणि बोलता बोलता रामायण कसं वाचायचं, कसा विचार करायचा, माझ्या दृष्टीने हे सांगणं हेच महत्त्वाचं आहे. आणि तेवढं जरी कळलं ना तरीसुद्धा अपरिचित रामायण, कारण हा विषय इतका मोठा आहे की मी गेली 2 वर्ष लिहितो आहे. प्रसाद मासिकातून प्रकाशितही होत आहे अपरिचित रामायण, आणि पुढे अजून मला 2-3 वर्ष लागतील असं मला वाटतं आहे. कारण त्याचा हा संस्कृतीचा जो अँगल आहे, संस्कृतीचं जे अंग आहे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घेतो आहे. आणि अशा पद्धतीचं त्या ग्रंथाचं लेखन हे माझं चालू आहेच एका बाजूला. दुसऱ्या बाजूला अन्य काही काही विषय येत राहतात, त्यामुळे त्यांचंही तेही मी चालू ठेवतोच. विश्वामित्रांना माहिती असणार आहे की ही मुलं आत्तापर्यंत सुखासीनतेवरती होती. उत्तम मऊ पलंगार वगैरे झोपणारी या मुलांना ज्या वेळेला वनवास भोगायला गेल तेव्हा अवस्था काय होईल हे बहुतेक त्याची तयारी करून घेत आहेत. ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर राज्याबाहेर आल्यानंतर राम लक्ष्मण दोघंही त्यांच्याबरोबर आहेत. ते प्रत्येक ठिकाण त्यांना दाखवत आहेत, प्रत्येक भूगोल दाखवत आहेत, आणि प्रत्येक भूगोलाची तोंडोळख करून देताना त्याचा इतिहासही सांगतायत. हे महत्त्वाचं, कारण प्रत्येक भूगोलाला त्याचा इतिहास असतो आणि प्रत्येक इतिहासाचा एक भूगोल असतो हे निश्चित. आणि म्हणून हे सगळं ते दाखवत आहेत. आणि दाखवता दाखवता रोज रात्री त्या तृणशय्येवरती, गवताच्या शय्येवरती ही मुलं झोपल्यानंतर विश्वामित्र झोपायचे आणि ही मुलं उठण्याच्या आधी ते उठायचे आणि या मुलांना उठवायचे कसे ते सुप्रभात ऐकताच आपण ऐकलेलं असणारच आहे. कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. यातलं कौसल्या सुप्रजा रामा आईचं नाव घेऊन उठवत आहेत बरं का, बापाचं नाव घेऊन नाही उठवत आहेत. कुठेतरी स्त्रीप्रधान पुरुषप्रधान वगैरे वगैरे हाणामारी चालू असते ना, तिथे मुद्दाम हा रामायणातला श्लोक आहे. कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. हेही ते सांगतायत की उठ आणि काय कर, आन्निक आवर. आन्निक म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात घासणे, तोंड धुणे, स्नान करणे इतकंच नसतं. आन्निकामध्ये सगळे भाग येतात. त्याच्यात संध्याही येते, त्याच्यात देवपूजासुद्धा येते. हे सगळे भाग आवर आणि मग आपण पुढे चल. आणि त्याप्रमाणे मग ते पुढे निघालेले अशा प्रकारचं वर्णन आहे. पुढे जाता 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 एक भयंकर वन त्यांना दिसलं आणि त्या वनामध्ये शिरल्यानंतर हा मल आणि करुष नावाचा कसा प्रांत होता आणि हा प्रांत पूर्वी समृद्ध कसा होता आणि मग याच्यामध्ये ताटका आल्यानंतरची काय अवस्था झाली. त्या ताटकेला ती पूर्वीची यक्षिणी, पण तिला ऋषींच्या शापामुळे राक्षसिणीचं रूप प्राप्त झालं. तिच्याबरोबर तिचा मुलगा मारीच हा सुद्धा इथे असतो वगैरे हे सगळं त्यांनी सांगून झालं. आणि त्याच वेळेला आवाज यायला लागला जोर जोरात आणि बघितलं तो ती ताटका येत होती त्या वनात. लगोलाग विश्वामित्रांनी सांगितलं हा सगळ्यात कठीण पेपर आधी ठेवायचा असतो. आपल्याकडे सोपं आधी करायचं असं नाही सांगितलेलं बरं का. कठीण जे असेल ते आधी सोडवायचं असतं. का? एकदा कठीणातून तुम्ही पार पडलात ना की सोपं सहजपणे सोडवता येतं पुढच्या काळामध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आमच्याकडच्या लोकांना माहिती होतं. आणि म्हणून हा सगळ्यात कठीण पेपर. आता तर काय 8वीपर्यंत वरच्या वर्गात घालायचंच ना, पुढे 9वी 10वी वगैरे कोण बुद्धीचा कस वगैरे कसला काय जाऊ द्या. आउटडेटेड गोष्टी, जुन्या गोष्टी, अशा गोष्टींना काही फार मोठं लक्ष द्यायचं नसतं. मुलांना वरच्या वर्गात सरकवायचं. अशी जर याची अवस्था असेल तर फार कठीण भावी पिढीबद्दल वाटत राहतं. असो, कठीण पेपर असा आहे की त्राटिका ही स्त्री म्हणून अबध्य असं शास्त्रात सांगितलं आहे. मुलं विचार करत आहेत की ही आली आहे खरी, पण ही स्त्री असल्यामुळे ही अबध्य, हिला मारायचं कसं. म्हणून ती जरी अशी पर्वताकार आहे तरीसुद्धा हे सगळे तिच्याबरोबर लढाई खेळत आहेत. ते बाजूबाजूनीच खेळत आहेत. शेवटी विश्वामित्रांना ओरडून सांगावं लागलं की नुसतं खेळत बसू नका, कारण जसजसं संध्याकाळ सरेल आणि रात्र येईल तसतसं हिच्यामधलं बल वाढत जाईल, राक्षसांमधलं बल
जसजसं रात्र वाढत जाते तसतसं बलही त्यांचं वाढतं. त्यामुळे आत्ताच हिचा नाश करा. आणि ती स्त्री आहे म्हणून जर कुठेतरी बिचकत असाल तर तसं करू नका. पूर्वी इंद्रानी पण हे केलेलं आहे, पूर्वी विष्णूंनी सुद्धा असं केलेलं आहे. त्यामुळे जरासुद्धा न बिचकता माझ्या आज्ञेचं पालन कर, असं म्हटल्यानंतर मात्र ताटकेचा नाश केला. आता ह्या प्रसंगसुद्धा वर्णन करताना गदी माडगुळकरांनी किती सुंदर केलं, आणि त्याच्यामध्ये संस्कृत शब्द योजलेत आणि तरीसुद्धा ते कळत नाहीत पटकन की संस्कृत शब्द आहेत. इतके ते बेमालूमपणे योजलेत. जोडझणी कारमुका, कारमुक म्हणजे धनुष्य. सोड रे सायका, सायक म्हणजे बाण. मारही त्राटिका रामचंद्रा. परत यात आणखीन गंमत आहे. द आणि र सारखी कठोर व्यंजनं सहसा काव्यात त्यांचा उपयोग केला जात नाही. काव्यातलं अंत्याक्षर त्याचं ठेवून कडव्याचा शेवट हा त्याच अक्षरांवर त्यांनी केला आहे. प्रत्येक कडव्याचा शेवट बघा म्हणजे आपल्याला कळेल. मारही त्राटिका रामचंद्रा. दुष्ट मायाविनी, शापिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा. पुढे मानवेंद्रा, राघवेंद्रा. काय अफाट आहे ही रचना. आणि मग अशा रीतीने तिचा नाश केला. आणि नाश केल्यानंतर हे सगळेजण त्या आश्रमात येऊन पोचलेत. आणि आश्रमात आल्यानंतर एकदा ते आज जो, अर्थात ह्याच्यामध्ये आपल्याकडची 108 अस्त्र ही विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना दिलेली आहेत, अस्त्र दिली आहेत. त्याचबरोबर अस्त्रांचं निराकरण कसं करायचं हेही दिलं आहे. त्यांना शस्त्र दिली आहेत वेगवेगळी. आणि बला आणि अतिबला या नावाच्या 2 विद्यासुद्धा दिल्या आहेत, जेणेकरून हा, म्हणून मी म्हटलं की हे बहुतेक पुढचं जाणून त्यांनी केलेलं काम आहे. केवळ 2 राक्षस येतात आणि यज्ञाचा विध्वंस करतात एवढ्यापुरतं नाही आहे, तर त्यांच्या पुढचं डोळ्यापुढे असलेला रावणाचा नाश आहे. आणि याकरता या सगळ्या विद्या, अस्त्र वगैरे देऊन रामांना अस्त्रसंपन्न, शस्त्रसंपन्न वगैरे आणि बलवान अशा पद्धतीचं विश्वामित्रांनी बनवलं. आणि मग राम आल्यामुळे राम लक्ष्मणांनी तो यज्ञविधी जो होता ना तो त्यांचा व्यवस्थितपणे पार पडू दिला. आणि तसा तो व्यवस्थित पार पडल्यानंतर पुढच्या काळात तिथून विश्वामित्र म्हणाले, मी आता जनकाच्या नगरी जातोय, चलताय का? ती दोघंही मुलं म्हणतात चला म्हणून. इथे थांबायला पाहिजे, इथे आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे ना. माझ्या दृष्टीने ना अपरिचित असतो ना भाग तो असाच असतो काहीतरी. काय की या मुलांना कशाकरता आणलं होतं? या यज्ञाकरता आणलं होतं. यज्ञाचं काम संपलं म्हटल्यानंतर या मुलांना परत पाठवणी करायला पाहिजे होती. ही मुलं पण म्हणत नाही आहेत की आम्ही परत जातो. जनकाच्या नगरीच्या दिशेने निघाली, मुलं पण निघाली आहेत त्यांच्याबरोबर. आणि या मुलांच्या आईवडिलांचाही फोन येत नाही आहेत, व्हॉट्सअप येत नाहीत, म्हणजे आजच्या भाषेत बोललो. पण त्यांच्याहीकडून निरोप येत नाही आहे की हे सगळं जर झालं असेल तर आमच्या मुलांना परत पाठवा म्हणून. हे किती महत्त्वाचं आहे हो, की ज्या गुरुकडून ही सगळी विद्या घेतली ते विचारतात चालताय का? मुलं निघाली त्यांच्याबरोबर पुढे. आणि आईवडिलांनी सुद्धा इतके निश्चिंत आहेत ते की मुलं गेली आहेत कोणाच्या बरोबर? तर विश्वामित्रांच्या बरोबर. त्यामुळे जाऊ दे. आणि मग पुढे जाता जाता फक्त चटकन एक प्रसंग सांगतो, कारण तोही आपल्याला अपरिचित असतो. अर्थात बरेच प्रसंग आहेत, बरेच. पण आत्ता अगदी वेळ संपली आहे तरीसुद्धा तो सांगण्या वाचून मला मोह आवरत नाही. की अहल्या गौतमांच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा अहल्याश्रम, आणि इथे आतमध्ये अहल्या पडलेली आहे. सगळी कथा सांगितली की गौतम ऋषींचा तो आश्रम कसा होता, आणि अहल्येच्या कडे इंद्र कसा आला, आणि त्यांनी कुकर्म कसं केलं, आणि त्याच्यामधून जाताना गौतमांनी कसे शाप दिले. त्याच्यामध्ये अहल्येला शिलावत जड होऊन तिथे पडण्याचा शाप दिलेला आहे. आणि राम जेव्हा येतील तेव्हा या शापातून मुक्त होशील. आपण तिथे जाऊया. राम तिथे गेले, आणि तिथे गेल्यानंतर रामांनी खाली वाकून वंदन केलं आहे. त्याबरोबर ती अहल्या उठून बसली. हे वर्णन आहे वाल्मिकी रामायणातलं. आता आमच्या डोक्यात काय असतं? त्या अहल्येला शिळा बनवून टाकली गौतमांनी. गौतम तिथून निघून गेले, बिचारीची काहीही चूक नसताना. कारण तो इंद्र आला होता, तो गौतमांचं रूप घेऊन आला होता, त्यामुळे तिला काही माहिती नाही. ती बिचारी अबला नारी. आणि तो तिथून निघून गेला. कर्म त्यांनी केलं आणि शाप मात्र हिला बिचारीला, असं रामायण काहीही सांगत नाही. अहल्या ही ब्रह्मदेवांची मानसकन्या. इंद्र हा तिच्यावरती अनुरक्त झालेला. तिचा विवाह झालेला आहे गौतम ऋषींच्या बरोबर. गौतम अत्यंत विरक्त.
ही सुद्धा तशीच आहे, तोला मोलाची ऋषींना मिळालेली तशाच प्रकारची ऋषी पत्नी आहे. ती त्याचप्रमाणे आपलं कर्म करतीये, तसंच आचरण ठेवतीये. इंद्र ज्या वेळेला रूप घेऊन आला त्यांचं, त्यावेळेला तिने त्याला ओळखलेलं आहे. अतिशय स्पष्ट श्लोक आहेत. पण माणसाच्या जीवनामध्ये एखादा सावत्र क्षण त्याचा घात करू शकतो, म्हणून त्या क्षणाला सावत्र म्हटलंय. तसाच अहल्येच्या जीवनात आलेला की कुठेतरी असं वाटलं का आतमध्ये तिला की अरे, मी ऋषीपत्नी असून मी इथे वनात राहून सुद्धा देवांचा देव जो आहे, देवांचा राजा असा असलेला इंद्र माझ्यासारखीची अभिलाषा धरतोय. कुठेतरी किंचित किंचित अहम सुखावला असेल का? नेमका तोच घात करणारा ठरला, कारण तिने त्याला येऊ दिलंय. आणि वर निघताना त्याला ती सांगतीये की लवकरात लवकर इथून निघून जा, माझे पती येण्याची वेळ झालेली आहे. याचा अर्थ तिला सगळं माहिती आहे. तिने जाणीवपूर्वक कुकर्म केलेलं आहे. आणि तो तिथून निघून जातानाच गौतम आलेत आणि गौतमांनी त्याला तुझं वृषण गळून पडेल असा शाप दिलेला आहे. आणि त्याच वेळेला हिला शिलावत जड होऊन पडशील म्हणून शाप दिलाय. ती शिळा झालेली नाही. उलट गौतमांचं मोठेपण आता बघा, म्हणजे लक्षात येईल. म्हणून म्हटलं की हा भाग आम्हालाच अपरिचित असतो. मग एकाने मला विचारलं, अहल्या शिळा राघवे मुक्त केली असं जे समर्थांनी म्हटलंय आणि पदी लागता दिव्य होऊन गेली, त्याचं काय करायचं? म्हटलं समर्थ बरोबरच म्हणतात. अहल्या शिळा शिलावत जड होऊन पडलेली अहल्या शिळा राघवे मुक्त केली, राघवांनी मुक्त केली म्हणजे रामांनी. पदी लागता, कोण पदी लागता? ह्याचा अर्थ जर आपण चुकीचा करत असेल तर समर्थांचा दोष आहे का? राघव पदी लागता, रामांनी वाकून नमस्कार केलाय. आणि हे स्वाभाविक वाटतं की नाही मला सांगा? वाल्मिकी तेच म्हणतात, तसंच सांगतात, स्पष्टपणे सांगतात. का? कारण राम लक्ष्मणांचं वय काय आहे? एकीकडे वय आणि दुसरीकडे ती ऋषीपत्नी आहे, कोणीतरी नाही आहे. एकदा चुकले ना मान्य. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे की प्रायश्चित्त घेतल्यानंतर मागील पापाचा उल्लेखसुद्धा करायचा नसतो. तिला प्रायश्चित्त म्हणजे शिक्षाच मिळालेली आहे, हे लक्षात घ्या. शिक्षा काय? आता गौतमांचा मोठेपणा काय? तर तो हा आहे की त्यांनी शिलावत जड होऊन पड म्हणून सांगितलं आहे. आता शिलावत जड म्हणजे कुठचीही हालचाल करता येणार नाही. मग इथे कोणी पशुपक्षी वगैरे आले तर, त्यांनी तिला खाल्लं तर, काही केलं तर, त्याची काळजी घेतली. त्यांनी या आश्रमामध्ये कोणीही पशुपक्षी किंवा तत्सम कोणताही प्राणी येणार नाही हे सांगितलं आहे. बरं, पण आता आडवी तशीच पडून राहिल्यामुळे तिला भूक आणि तहान, त्यांनी तेही सांगितलं आहे की राम येईपर्यंतच्या काळामध्ये तुला तहान किंवा भूक लागणार नाही. आणखी काय हवं आहे? ह्या गोष्टींनी आपल्या पत्नीला सुरक्षित केलं. आणखीन एक महत्त्वाचं सांगितलं की ज्या वेळेला राम इथे येतील त्याच वेळेला तुला घेऊन जायला मी सुद्धा येईन. हा विश्वास, मी सुद्धा येईन. आणि कशाकरता? तुला घेऊन जायला, हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे ते आलेत. राम ज्या वेळेला आतमध्ये गेले आणि त्यांनी नमस्कार केला, ती उठून बसली अहल्या आणि त्याच वेळेला गौतम आलेले. किती महत्त्वाचं आहे. या अशा बऱ्याच जागा असतात. रामायण जर बुद्धिभेद करणाऱ्या लोकांच्या नजरेतून आपण पाहिलं नाही आणि खरंच मूळ रामायण वाचायला घेतलं तर आपण बऱ्याच गोष्टींमधून, बरं राम चुकत नाहीच हा ठाम विश्वास जर असेल तर एखादं कृत्य चुकीचं वाटलं तर त्याच्यावर आपणच विचार करायचा, उत्तर आपल्याला मिळतं. मात्र विचार न करता इतरांच्याच नजरेतून, म्हणजे असे जे विकृत लोक असतात त्यांच्याच नजरेतून पाहत राहिलो ना तर बुद्धी अधिकाधिक विकृत होऊ शकेल, विकृतीकडे जाईल. एवढंच फक्त लक्षात ठेवलं तरी खूप काही मिळेल. आज म्हणून या अपरिचित रामायणाची तोंड ओळख दिली. अपरिचित रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आणि त्या दृष्टीने पुढची कांड, अयोध्याकांड असू दे, अरण्यकांड असू दे, किष्किंधाकांड असू दे, सुंदरकांड असू दे, युद्धकांड असू दे, ही सगळी कांड जर आपण वाचलीत तर ते फार महत्त्वाचं ठरेल. इतकंच बोलतो आणि इथेच आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. वंदे मातरम.